हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आहे शनिवार आणि मी चालली होती बाहेर. बाहेर कुठे चालली आहे ते पुढं सांगेलच. तर रस्त्यावर ट्रॅफिक होती आणि बरेच ठिकाणी ना दादांचे पोस्टर लागले होते, अजित दादा. तर त्यांचे बऱ्याच ठिकाणी असे पोस्टर लावलेले होते आणि त्या पोस्टरवरचे फोटो बघून असं वाटतच नव्हतं की आता हे नाही आहेत आपल्यामध्ये. तर असं बघून फार वाईट वाटत होतं की अचानक एक माणूस एकदम गायब होतो. कधी काय होईल कोणासोबत सांगता येत नाही. तर बऱ्याच ठिकाणी जागोजागी प्रत्येक ठिकाणी दादांचे फोटो होते लावलेले. तर आज आम्ही आलो होतो. शनिवार आहे आणि रोनीची शाळा होती. तर तो शाळेत गेला होता आणि आम्ही आलो होतो अव्हेन्यूला. अ, जे फातिमा नगरला आहे त्या मॉलला आलो होतो. कारण तिथे डी-मार्ट आहे आणि आम्हाला ग्रॉसरी शॉपिंग करायची होती, किराणा भरायचा होता. तर रोनीतला जर घेऊन आलो ना, तर होतं असं, की बराच वेळ ना त्याच्या याच्यातच जातो, की त्याला हेच पाहिजे, तेच पाहिजे, हे हे घेणार का? ते टॉयज घेणार का? तर तो बराच वेळ फिरवतो आणि त्याच्या मनासारखं जर झालं नाही ना, तर तो डी-मार्टला काहीही घेऊ देत नाही. "चला, माझे पाय दुखतायत," असं मागं लागतो. तर एक ते असं ना मुलगा त्रास देतो आणि ते शॉपिंग पण करू देत नाही, वस्तू पण घेऊ देत नाही. म्हणून मग आम्ही प्रिफर करतो, की ज्या दिवशी तो नसेल, शाळेत गेलेला असेल त्याच दिवशी अ, यायचं डी-मार्टला, आपली शॉपिंग करायची आणि जायचं घरी. तर लकीली या शनिवारी रोनीची शाळा होती, तर तो शाळेत गेलेला होता. तर म्हटलं पटकन जाऊन घेऊन येऊ, जेणेकरून तो शाळेतनं येईल तोपर्यंत आपला सामान जो आहे तो घेऊन पण होईल. सकाळी उशीर झाला थोडासा निघायला, पण असो त्या वेळेत पूर्ण झालं. कारण तो येतो 2:30 वाजेपर्यंत घरी येतो आणि तोपर्यंत आमचा सामान जो होता तो घेऊन आम्हाला घरी पोहोचायचं होतं आणि तिथून आम्हाला जवळ-जवळ अर्धा पाऊण तास तरी लागतो. आणि असं नाहीये की ट्रॅफिक लागणार नाही. ट्रॅफिक जातानाही आम्हाला लागली होती, येतानाही ट्रॅफिक तेवढीच होती. कारण जे मंडई आहे ना, त्यामुळे टेम्पो वगैरे त्याच्यामुळे दुपारच्या वेळेला जरी ऑफिसची गर्दी नसली ना, तर टेम्पोची गर्दी असते आणि जाताना ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी असते. तर घरी आलो होतो शॉपिंग वगैरे करून म्हणजेच किराणा वगैरे सगळा घेऊन. तर घरी आल्यानंतर ना आमचं पार्सल आलं होतं, जे की एअर फ्रायर तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल, की एअर फ्रायर मागवलं होतं आणि तेच पूर्ण डॅमेज होतं. तर मी रिप्लेसमेंटची टाकली होती रिक्वेस्ट, तर ते रिप्लेस करून आलं होतं. आणि आजच त्याचं डेट होतं आणि मला जायचं होतं डी-मार्टला. तर म्हटलं आता करायचं काय? गेल्यावर जर ते आले, तर मग करणार काय? म्हणून मग समोर जे राहतात शेजारी त्यांच्याकडे मी तो बॉक्स ठेवून गेली होती, की जर आले तर तुम्ही ते एक्सचेंज करून घ्या, रिप्लेस करून घ्या. तर त्यांनी करून दिलं. तेवढी हेल्प केली आणि त्यांना हेही सांगितलं, की घेतानाच त्या माणसांकडनं चेक करून घ्या, व्हिडिओ वगैरे करून घ्या, जेणेकरून परत प्रॉब्लेम वगैरे यायला नको. कारण ते ऑनलाईनच आलं होतं आणि ते कसं येईल माहीत नाही. तर त्यांनी घेऊन ठेवलं होतं आणि घरी आल्या-आल्या आधी चेक केलं. ओपनच होतं. चेक वगैरे आधी एकदा करून घेतलं. त्या साईडला मिक्सरच्या जवळ लावण्याचा प्रयत्न केला, पण ती पिन त्याला घेत नव्हती. म्हणजे तिथं जी मोठी व्हॅट वगैरे असेल, आता एवढं मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही. जी जास्त व्हॅटची असते ना पिन, सॉकेट वगैरे, तर तिथंच ते लागणार होतं. मिक्सरजवळ ते लागलं नाही म्हणून आम्हाला की इथं किचन ओट्यावर जवळ लावलं आम्ही आणि आल्यावर लगेच ते सुरू वगैरे होतंय का ते बघत होतो. पण नवीन वस्तू आहे आणि ती कधीही यूज केलेली नाहीये, तर कळत नव्हतं. बटन दाबलं पण असं त्याला लाईट वगैरे असं काहीही नव्हतं, की जेणेकरून दाबलंय आणि लाईट वगैरे लागलाय, की सुरू झालंय असं. तर असं ऑप्शन वगैरे नव्हतं. तर मग परत YouTubeवर आम्ही एकदा चेक केलं, की ते कसं स्टार्ट करायचं, काय स्टार्ट करायचं आणि आम्ही ते जे बटन फिरवलं होतं ना, ते एकदा जर आपण फिरवलं, तर ते परत रिव्हर्स जात पण नाही. हे आम्हाला नंतरून कळलं. असो, थोडंच फिरवलं होतं त्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम वगैरे झाला नाही. त्यामुळे वरती जे काय दिलंय ते बघत होती, की हे टच तर नाहीये ना, पण ते टच स्क्रीन वगैरे असं नव्हतं. फिरवायचेच बटन होते. मी मुद्दाम तसंच मागवलं होतं जेणेकरून फिरवण्याचं जे असतं ना त्याला फारसा प्रॉब्लेम येत नाही.
पण जे आपण असं टचचं घेतो ना, तर त्याच्यात जर एखादं बटन खराब झालं, तर ते पूर्ण पॅनल चेंज करावं लागतं, असं मी बऱ्याच ठिकाणी रिव्ह्यू बघितले होते आणि त्यानंतर मग मी हे घेतलं होतं. तर आधी YouTubeवर चेक करून घेतलं, की कसं स्टार्ट करायचं आहे आणि काय टाकल्यानंतर किती डिग्रीवर किती मिनिट्स असं ठेवायचं, तर ते आधी सगळं चेक करून घेतलं आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये सगळ्यात पहिले त्याची पूजा केली, जी की आपल्या तर सगळ्यात पहिले पूजा केली, जे की आपल्या ह्याच्यात असतंच, जे हिंदू आहेत ते. सगळ्यात पहिले जी नवीन वस्तू आपल्या घरामध्ये येते, तर सगळ्यात पहिले त्याची पूजा केली जाते. मग ती कोणतीही असो, इलेक्ट्रॉनिक असो, जी आपल्या उपयोगात येते, त्या वस्तूची सगळ्यात पहिले पूजा केली जाते. हे असतंच, टीव्ही असो, काहीही असो. तर पूजा करून घेतली होती, स्वस्तिक काढलं होतं, ओवाळून वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग जे मी पॅकेट्स आणलं होतं, किराणा करायला गेलेच होते आणि माहीतही होतं, की आपलं एअर फ्रायर आलेलंच आहे. तर तिकडनं येताना आम्ही जे इन्स्टंट आपलं फ्राय वगैरे करून घ्यायचं असतं ना, जे की तळून घेतो आपण. आम्ही 1-2 वेळा आणलेत, पण तळून नको वाटतं म्हणून मग ते अव्हॉइड करतो आम्ही. चीज बॉल वगैरे असतात, पोटॅटो बाईट्स वगैरे असतात, तर ते आम्ही घेऊन आलो होतो आणि सगळ्यात पहिले आम्ही ते ट्राय करणार होतो एअर फ्रायरमध्ये. कसं होतं, काय होतं, हे आधी आम्हाला चेक करायचं होतं. तर जे मक्केन्सचे पोटॅटो बाईट्स येतात ना, ते सगळ्यात पहिले मी फ्राय करणार होती. त्याच्यामागे जे होतं ना, इन्स्ट्रक्शन दिलेलंच होतं. एअर फ्रायरसाठी सुद्धा दिलेलं होतं, की एअर फ्रायरमध्ये आपण किती डिग्रीवर आणि किती मिनिट्स आपण लावू शकतो. तर ते दिलेलं होतं. त्यामुळे हे इझी गेलं, सोपं गेलं करायला. तर सगळ्यात पहिले मी ते जे होतं स्टँड वगैरे ते त्याला धुवून घेतलं, थोडंसं पुसून घेतलं, ड्राय करून घेतलं आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये जे आपले बाईट्स आहेत, पोटॅटो बाईट्स, तर ते टाकून घेतले छान आणि त्यानंतर त्याला मी एक 12 मिनिटावर सेट केलं. 12 मिनिटं आणि 200 डिग्रीवर ते ठेवायचं होतं. त्यावर दिलेलं होतं, मेन्शन केलेलंच होतं मागच्या साईडला. तर 12 मिनिटं मी ते लावलं आणि 200 डिग्रीवर ठेवलं आणि बटन स्टार्ट केलं. तर इथे ना बटन स्टार्ट केल्यावर असं फारसा आवाज वगैरे पण काही येत नाही, की ते सुरू आहे असं पण कळत नाही. तर आम्ही सारखं चेक करत होतो, की ते सुरू आहे की नाही, तर ते चालतंय की नाही, तर त्याचा आवाज घेत होतो. तर त्याचा आवाज येतोय का? पण त्याचा आवाज ना येत नव्हता. फार असा नॉर्मल बारीक असा आवाज येत होता आणि ना त्याला लाईट्स वगैरे होते, तर त्यामुळे कळतही नव्हतं, की हे सुरू झालंय, नाही झालंय. तर आम्ही तिथेच जवळ-जवळ 10-12 मिनिटं ना तिथेच उभं राहिलो चेक करत, की 12 मिनिटानंतर हे आपल्याला काय सिग्नल वगैरे देतं, आवाज येईल की नाही येईल हे पण माहीत नव्हतं. नवीन वस्तू अशी असली की त्याचा हाच प्रॉब्लेम असतो. सगळं एकदा सुरुवातीला आपल्याला सगळं एकदा चेक करावं लागतं, बघावं लागतं सारखं आणि एकदा आयडिया आली की मग काही प्रॉब्लेम नाही. असंच याच्यासोबतही झालं होतं. लाईट वगैरे नसल्यामुळे कळत नव्हतं. त्यामुळे 12 मिनिटं आम्ही तिथेच उभं राहिलो आणि 12 मिनिटं झाल्यावर त्याचा आवाज आला होता. असं बेल कशी वाजते तसा टिंग असा आवाज येतो त्याला. तर ज्याला कळलं त्याला कळलं, पण ते आपोआप बंद होतं नंतरून. म्हणजे त्याला आपल्याला असं बटन बंद करावंच लागेल असं नाहीये. ते आपोआप जेव्हा 12 मिनिटं होतात ना, तर बंद होतं. आणि जे आपण 12 मिनिटं सेट केलेलं असतं ना, तर ते एकदा सेट केलं की ते रिव्हर्स जात नाही आपण जर फिरवण्याचा प्रयत्न केला. कारण असं असतं की ते जेव्हा स्टार्ट करतो ना, तर ते आपोआप ते बटन जे असतं गोल, ते आपोआप फिरत असतं. म्हणजे त्याचे मिनिट्स जे असतात ना, ते तिथे कमी होत असतात आणि ते गोल जे असतं ना, 12 मिनिटावर 0वर ते आपोआप जातं. म्हणून मग त्याला फिरवण्याची किंवा ते याची गरज पडत नाही. तर असं आहे आणि झालं वाटतंय तीन नावाजून झालं म्हणजे तर तुम्ही ऐकलाच असेल एकदम हळूच असा बेलसारखा आवाज येतो आणि ते झालं होतं. तर पहिले आम्ही सगळ्यात पहिले बटन बंद केलं आणि ते काढलं. तर हे काढण्यासाठी पण थोडंसं आहेच हार्ड. थोडंसं पॅक झालं की ते काढायला थोडंसं जड जातंच असो. तर जे नगेट्स होते म्हणजे जे पोटॅटो बाईट्स होते ते खूप छान असे झाले होते. तळल्यावर होतं काय की पूर्ण लाल आणि फार ऑइली वगैरे असतं. तर हे एअर फ्रायर मला तरी वाटतं की बेस्ट ऑप्शन आहे, जर आपल्याला तळण वगैरे खायचं नसेल तर.
तर हे छान असे मी अर्धेच केले होते, पूर्ण केले नव्हते. त्यांनी छान अशी गरम-गरम वाफ लागत होती आणि टेस्टमध्ये काहीही फरक पडला नव्हता, की ऑइल जे असतं ना त्याला अशी टेस्ट एक वेगळी येते. तर हेही बिना म्हणजे फ्राय करून एअर फ्रायमध्ये करून घेतले होते. तर टेस्ट एकदम सेम आणि एक्झॅक्ट लागत होती. तर अहोंना दिले होते खायला. तोपर्यंत रोनित येणारच होता, तर मग मी रोनीसाठी डोअर ओपन करून ठेवलं होतं. तर रोनीत आल्यावर पण त्याला ते जर आल्या-आल्या ते दिलं पोटॅटो बाईट्स कारण त्याला ते खूप आवडतं खायला. पण मी आणत नव्हती यासाठीच, की ते सारखं ऑइल नको म्हणून मी आणायची नाही. एकदाच आणायची. पण यावेळेला त्याला न मागता असं दिलं होतं, तर त्याला भारी वाटत होतं आणि तो आल्या-आल्या लगेच रेडी होता खायला. पण मग नंतर त्याला सांगितलं हँड वॉश वगैरे कर. पण म्हटलं हँड वॉश वगैरे करेल तेवढा धीर नसेल म्हणून मग मी माझ्या हातानेच त्याला खाऊ घातलं. आणि त्यालाही बघायची फार उत्सुकता होती, की आपलं जे एअर फ्रायर आलंय ते कसं आहे. मागच्या वेळेला आलं होतं तर जसं ते पार्सल आलं ना तसं रोनीचंच सुरू झालं होतं, "मम्मी काहीतरी बनव, काहीतरी बनव." पण ते पार्सल जसं ओपन केलं तसं त्याला पूर्ण तडे गेले होते, रिप्लेस करावं लागलं. तर मग तो थोडासा हे झाला होता, "अरे असं काय आलं?" म्हणून मग आल्या-आल्या मी त्याला सांगितलं, की "जाऊन किचनवर बघ आपलं नवीन आलंय." रात्रीचे 10 वाजले आहेत. किराणा आहे तसाच पिशवीत आहे कारण अजून भरला नाही आहे. खाली गेली होती, आली बाहेर डीमार्टवरनं आले. त्यानंतर मग उशिरा स्वयंपाक केला कारण सकाळी रोणीतला जी भेंडीची भाजी पोळी केली होती सकाळी लवकरच यांनी 10 वाजता खाल्ली होती. तर त्यानंतर आम्ही डीमार्टला गेलो आणि तिकडनं आल्यावर ते मकेन्स वगैरे खाल्ले. तर स्वयंपाक वगैरे असा बाकीच होता. थोडीशी एक पोळी आणि भेंडीची भाजीच खाल्ली होती आम्ही. तर उशिरा स्वयंपाक केला. तिकडनं आल्यावर मग वांग्याची भाजी, पोळी असं 3-4 वाजता जेवण झालं होतं आमचं. त्यानंतर मग खाली गेले, मैत्रिणींसोबत थोडं गप्पा मारल्या गार्डनमध्ये. फ्रेश वाटतं खाली गेल्यानंतर थोडंसं चार चौघात बसलं की. आणि सगळा आज उद्या सुट्टी असल्यामुळे निवांत बऱ्याच वेळ आम्ही बसलो. घरी आली, सगळं आवरून झालं आहे. संध्याकाळी वांग्याची भाजी आणि पोळी केली होती त्यामुळे थोडी शिल्लक होती तर तीच आम्ही रात्री खाल्ली, वेगळं काही बनवलं नाही. रोणीतनं पण तीच भाजी पोळी खाल्ली. जेवण झालं होतं, सगळं आवरून झालं आहे, किचन पण क्लीन करून झालं आहे. आणि आता रात्रीच्या 10 वाजता रोणीतला लागली आहे भूक. असं इतर वेळास लागत नाही त्याला कारण 9 वाजेपर्यंत तो झोपतो. 9-9:30पर्यंत तो झोपलेला असतो. पण उद्या सुट्टी आहे आणि टी व्ही बघत बसलाय पुढे. तर 10 वाजले आणि 10 वाजता सुरू आहे की मला काहीतरी खायला दे. कारण काही नाही, पोटाला भूक नाही आहे, पण डोळ्यासमोर ज्या वस्तू दिसत आहेत ना त्या खायच्या आहेत. तर किराणा आणला आहे आणि त्यामध्ये आहे मसाला ओट्स. तर ते मसाला ओट्स रोणीतला प्रचंड आवडतात कारण मॅगी मी आणत नाही, फार क्वचित कधीतरी आणते. कधीतरी दिलं महिन्यातून 1-2 वेळा तर बास. तर मॅगी आणली नाही आहे, मसाला ओट्स आणला आहे. खरं तर एक पॅकेट आणलं आहे मी, छोटं आलं, पण लपवून ठेवलं आहे कारण ते जर दिसलं तर लगेच तो आत्ताच्या आत्ता करायला लावेल. म्हणून मग मसाला ओट्स पिशवीतच समोर होते. तर त्याचं असं आहे की आता मला ते ओट्सच हवेत, म्हणजे ओट्स खायचेच आहेत असं सुरू. आता रात्रीच्या 10 वाजता ओट्स बनवते म्हणजे पोटाला भूक नाही आहे, डोळ्यांची भूक आहे फक्त. असं चला, मी त्याला मसाला ओट्स बनवून देते आणि आजचा व्लॉग इथंच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.